मला विचारल्याशिवाय प्रसार माध्यमांशी संवाद साधायचा नाही, स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे नाहीत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं गिरणी कामगारांच्या मोर्चाला दिला पाठिंबा. उद्या उद्धव ठाकरेही मोर्चामध्ये राहणार उपस्थित. विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत न घेतल्यानं विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं. भरत गोगावले आणि राणेंपाठोपाठ विरोधकांच्या निशाण्यावर सभापती नीलम गोऱ्हे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत उपसभापतींना डिवचलं. विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियाचं सरन्यायाधीश भूषण गवईंना पत्र. सरकारला 7 महिने उलटले तरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होत नसल्यानं मवियाकडून सरन्यायाधीशांना साकडं. मीरा रोडमध्ये घुमला मराठीचा आवाज. मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं मराठी माणूस सहभागी. व्यापाऱ्यांचा मोर्चानं उत्तर. भाजप आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक. दुचाकीस्वार नितीन शेळकेचा मृत्यू. सुपा पोलीस स्टेशनमध्ये सागर धसवर गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील बंदर क्षेत्रामध्ये 120 कोटींची विदेशी गुंतवणूक. दरवर्षी 5 ते 7 हजार तरुणांना जागतिक दर्जाचं मिळणार प्रशिक्षण. मत्स्य विकास आणि बंदर मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. आणि युनेस्कोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय गौरव. ग्रीसचे युनेस्कोतील राजदूतांकडून शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि राजमुद्रेचंही कौतुक.